नमस्कार. ॲग्रिकल्चर ॲडवाईस चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी संतोष राठोड. आज आपण पाण्याचा pH मेंटेन करण्यासाठी एक उपाययोजना करणार आहोत. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस आपण शेतामध्ये फवारणी करत असतो आणि हर्बिसाईड किंवा पेस्टिसाईड वापरत असतो, त्यावेळेस पाण्याचा pH जर मेंटेन नसेल तर रिझल्ट चांगले येत नाही. त्यासाठी आपल्याला घरगुती उपाय म्हणून मी तुम्हाला आज एक नवीन प्रयोग सांगणार आहे आणि ते तुमच्या फायद्यासाठी राहील आणि तुम्ही त्याच्यामध्ये खूप काही चांगलं रिझल्ट आणू शकता आणि पैसे देऊन हे कुठं भेटत नाही. तर मी तुम्हाला याचा मार्गदर्शन करणार आहे आणि सगळ्या शेतकरी बंधूंनी त्याचा वापर करावा आणि वापर करून आपल्या शेतीमध्ये ज्यावेळेस फवारणी करतो त्याचा रिझल्ट 70 ते 80-90% चांगलं रिझल्ट यावं, यासाठी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम आपल्याला ज्यावेळेस आपला पाण्याचा pH मेंटेन म्हणजे काय, पाण्याचा pH म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचं पाण्याचा pH जे 6.5 ते 8.5पर्यंत जो pH असतो तो चांगला असतो आणि क्षार कमी असतो त्याच्यामध्ये. आणि ज्यावेळेस त्याच्यावर गेल्यानंतर पाण्यामध्ये क्षार असतो आणि आजकाल बोरचं पाणी सगळीकडे आपण वापरतो, त्याच्यामुळं क्षाराचं प्रमाण जास्त असते. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय करणं आहे, तर सर्वप्रथम आपण ज्यावेळेस फवारणी करायला जाणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, 200 लिटरचं ड्रम पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला खायचं लिंब 7 ते 10 या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. 1 लिटर पाण्यामध्ये 7 ते 8 लिंबचं रस काढायचा आणि रस काढून त्याचं त्या 1 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याचं वस्त्रगाळ करून ते 200 लिटर ड्रममध्ये ते 1 लिटर पाणी टाकून द्यायचं आणि उद्या सकाळी 1 रात्र तसंच ठेवायचं आहे आणि उद्या सकाळी त्याच पाण्याने आपल्याला फवारणी करायची आहे. ज्यावेळेस तुम्ही सकाळी जासाल त्यावेळेस तुम्हाला समजून येईल की बुवा क्षार आपल्या किती क्षार आपल्या ड्रममध्ये साचलेलं आहे, खाली जाऊन बसलेलं आपल्याला दिसून येईल. आणि ज्यावेळेस तुम्ही ते पाणी घेऊन फवारसाल तिथं आपल्याला काही ठिकाणी असं वाटतं की बुवा तणनाशक असेल, पेस्टिसाईड औषधं आपण फवारले असतील, रिझल्ट भेटत नसेल. याचं कारण एकच आहे की बुवा पाण्याचा जर pH मेंटेन नसला, पाण्याचा जर pH हाय झाला असेल, त्यामुळं आपल्याला रिझल्ट भेटत नाही. आणि हे घरगुती उपाय केल्यामुळं कुठं पैसे द्यायची गरज नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं कमी खर्चामध्ये चांगला फायदा होतो. आणि ह्या गोष्टी आणखी काही नवीन व्हिडिओ तुम्हाला मी आणखी शेअर करणार आहे आणि माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.